राधानगरी तालुक्यात शनिवार सकाळपासून पावसानं काहीशी उघडीप दिल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। तब्बल 8 दिवसांनंतर सूर्यदर्शन झाल्यानं दैनंदिन जनजीवनही पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। सलग पावसामुळे निर्माण झालेली चिंतेची परिस्थिती काही प्रमाणात कमी झाली असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। राधानगरी तालुक्यात यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाल्यानं सुरुवातीच्या काळात शेतकरी चिंतेत होते। मात्र त्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसामुळे भातासह इतर खरीप पिकांना मोठा आधार मिळाला। सध्या पावसाचा जोर कमी असल्यानं पिकांची वाढ जोमानं होत असून शेती कामासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय। यावर्षी काळमावाडी धरणातील पाणीसाठा कमी असल्यानं धरण अजून पूर्ण क्षमतेनं भरलेलं नाही। त्यामुळे दूधगंगा नदीतील पाणी पात्राबाहेर पडलेलं नाही। परिणामी नदी काठावरील शेतीमध्ये पाणी साचलं नसल्यानं पिकांचं नुकसान टळलंय। ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे। तज्ज्ञांच्या मते पिकांच्या योग्य वाढीसाठी नियमित आणि संतुलित पाऊस आवश्यक आहे। मात्र कमी कालावधीत अतिवृष्टी किंवा दीर्घकाळ मुसळधार पाऊस झाल्यास शेती पाण्याखाली जाऊन पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते। त्यामुळे आगामी काळातील पावसाची स्थिती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे।